कविता व त्यावरील प्रश्न, सुसंवाद, परिच्छेद, संवाद व त्यावरील प्रश्न. तर पहा, परीक्षेमध्ये या 4 घटकापैकी एक घटक विचारला जातो. मग तो उतारा असेल, कविता असेल, सुसंवाद असेल किंवा संवाद असेल. मग हा घटक विचारत असताना मात्र या प्रत्येक घटकावर 3 प्रश्न विचारले जातात. मग यामध्ये प्रत्येक एक मिनिट सर, एक मिनिट सर, थोडं मागची पीपीटी घ्या. हो, एक मिनिट. तर आकलनावर मात्र या ठिकाणी प्रश्न विचारले जातात आणि आकलनावर प्रश्न विचारत असताना मग आपण काही गोष्टींची काळजी घेणं आवश्यक आहे. तर पहा की आपण विचारलेला उतारा व त्यावर आधारित विचारलेले प्रश्न, कविता व त्यावरील प्रश्न, सुसंवाद, परिच्छेद, संवाद व त्यावरील प्रश्न. तर पहा की हा आकलनाचा भाग हा 24% भारांश आहे. 24% भाग यावर विचारला जातो. आणि मग आपण प्रामुख्याने विद्यार्थ्यांना आकलन म्हणजे काय किंवा आकलन कशाला म्हणावं हा भाग समजावून देणं अपेक्षित आहे. आकलन म्हणजे समजणे किंवा कळणे होय, पण आकलनाचा भाग म्हणजे मला वाटते की तर्क म्हणजे आकलन नाही आणि पूर्वज्ञान म्हणजे सुद्धा आकलन नाही. कारण हा जो घटक आहे, हा जो भाग आहे, पाठ्यपुस्तकाच्या बाहेरचा आहे आणि त्या गोष्टींना मात्र आपल्याला त्याच वेळेला सामोरं जावं लागणार आहे. एखादा उतारा, एखादी कविता किंवा एखादा संवाद किंवा एखादी सुसंगत परिच्छेद आपल्या समोर असेल आणि त्या परिच्छेदाला विचार करून, वाचन करून बारकाईनं मग त्यावर विचारलेल्या 3 कृती आपल्याला सोडवाव्या लागतील. मग उतारा किंवा कविता हे दोन्हीपैकी एकच घटक विचारला जाईल. आणि सुसंगत परिच्छेद, तर पहा की सुसंगत परिच्छेद विचारत असताना मात्र की आपल्याला 3 वाक्य दिले जातील आणि हे 3ही वाक्य एकमेकावर अवलंबून असतील. आणि हे एकमेकावर अवलंबून असलेली कृती सोडवत असताना मात्र कधी कधी आपल्याला पहिलं वाक्य वाचतो आपण किंवा विद्यार्थी पहिलं वाक्य वाचतो आणि वाचल्यानंतर त्याखाली आपल्याला 4 पर्याय दिसतील आणि 4 पर्यायापैकी किमान 2 किंवा 3 पर्याय मात्र आपल्याला योग्य आहेत असे वाटते. कधी कधी ते योग्य असू शकतात, पण जेव्हा आपण खालच्या वाक्याशी राहिलेल्या 2 वाक्याशी त्यांचा मेळ घालतो तेव्हा ज्यांची जुळवणी करतो त्या वेळेला मात्र तो पर्याय नक्कीच नसतो, पण खालच्या 2 प्रश्नांचा विचार करून वरच्या 1 नंबरच्या प्रश्नाचं उत्तर त्या रिकाम्या जागी लिहिणं म्हणजेच काय, आपण परीक्षेमध्ये लिहित नाही
तर त्या पर्यायाचं वर्तुळ मात्र आपल्याला रंगवावं लागतं. आणि हे रंगवत असताना बरेच विद्यार्थी गोंधळतात. कोणी लाल शाईनं रंगवतं, तर कोणी पेन्सिलनं रंगवण्याचा प्रयत्न करतात. पण त्यासाठी मात्र काळी किंवा निळ्या शाईचा जो बॉल पेन आहे आणि तो बॉल पेन वापरणं या ठिकाणी अपेक्षित आहे. जर आपण पेन्सिलनं जर उत्तरे सोडवली तर मात्र नक्कीच आपल्याला मार्क मिळणार नाही. तर गद्य आकलन कृती सोडवताना काही गोष्टी आपल्याला लक्षात घ्याव्या लागतील. काही महत्वाचे मुद्दे असे आहेत की गद्य उतारा आपण सोडवायचा कसा. मग मुलं काय करतात की घाईघाईमध्ये वाचण्याचा प्रयत्न करतात, पण घाईघाईमध्ये वाचून घाईघाईनं दिलेली उत्तरं मात्र ही नक्कीच जवळपास चुकतात. म्हणून मात्र विद्यार्थ्यांनी या उतार्याचं किंवा या घटकाचं अगदी लक्षपूर्वक बारकाईनं सुरुवातीला वाचन करावं आणि त्यातील आशय, त्या उतार्यामध्ये जो आशय सांगितले आहे, कोणता आशय स्पष्ट होतो किंवा कसा होतो, तो पहिल्या प्रथम आपण समजून घेणं अपेक्षित आहे. मग उतारा म्हटल्यानंतर त्या उतार्यामध्ये काही घटना असतात, काही प्रसंग असतात आणि काही संबंध असतात, संवाद असतो आणि वर्णने असतात. ह्याही गोष्टी आपण लक्षात घेणं अपेक्षित आहे. प्रश्नांच्या पर्यायी उत्तराचा विचार करून अचूक उत्तर शोधणं. आणि काही वेळेला आपण द्विधा अवस्थेत येतो की हा पर्याय बरोबर का तो बरोबर. तर त्यासाठी मात्र आपण जो पर्याय निवडलेला आहे, आपण बारकाईने काळजीपूर्वक वाचन केलेलं आहे आणि तेव्हा मात्र घाईघाईमध्ये कधी कधी असं होतं, उत्तर अचूक कळतं पण विद्यार्थी थोडीशी घाई करीत असल्यामुळं नक्कीच ते दुसऱ्या वर्तुळाला मात्र रंगवून ठेवतात आणि मग कुठेतरी त्यांना वाटतं की अरे बापरे, हा पर्याय नाही तर हा आहे. तेव्हा मात्र त्याला नक्कीच छेद दिला जातो, ते कट करून आणि पुढे एक रंगवून त्याला राईट केलं जातं. आणि अशा जर आगाऊच्या टिक मार्क जर केलेल्या असतील, खडाखोड केलेला असेल, तर नक्कीच तो पेपर तपासत असताना तो शिक्षक किंवा परीक्षक मात्र त्या ठिकाणी त्या प्रश्नाचे मार्क गृहीत धरणार नाही आणि आपल्याला मिळणार नाही. आणि या उतार्यावर 3 प्रश्न मात्र विचारले जातात. तर अशाच पद्धतीनं पद्य आकलन कृती सोडवताना सुद्धा आपल्याला काही काळजी घ्यावी लागणार आहे. प्रथम काही काव्याच्या किंवा कवितेच्या किंवा पद्याच्या मात्र आपल्याकडं काही ओव्या दिले. आवाज येतोय ना? हा. तर त्यावेळेला त्या ओव्या आपण सर्वप्रथम काळजीपूर्वक त्याचं वाचन करणं आवश्यक आहे. कवितेचा विषय आणि अर्थ जाणून घेणं आवश्यक आहे. नुसतं धाड 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 वाचत पुढे गेलं आणि आशयाचा जर आपण विचार नाही केला आणि त्या कवितेत काय विषय सांगितलाय ह्या विषयाकडे जर आपण नाही डोकावलो आणि अर्थ नाही जाणून घेतला तर नक्कीच मात्र त्या ठिकाणी विद्यार्थी गोंधळून जाईल आणि उत्तरे किंवा उत्तरांचा पर्याय मात्र तो नक्कीच चुकल्याशिवाय राहणार नाही. मग कवितेमध्ये काही महत्वाचे शब्द असतात, या शब्दाचं बारकाईनं निरीक्षण केलं पाहिजे, या शब्दाकडे कटाक्षानं लक्ष दिलंच पाहिजे आणि ते कोणत्या अर्थाने कशा पद्धतीने ते शब्द वापरलेले आहेत इथपर्यंत आपण पोहोचणं अपेक्षित आहे. प्रत्येक प्रश्नांच्या सर्व पर्यायाचे लक्षपूर्वक आपण वाचन केलं पाहिजे. घाईघाईने पर्याय विद्यार्थी निवडत असतात, पण असाही प्रकार मात्र इथे होऊ नये आणि घाईघाईमध्येच वर्तुळ सुद्धा रंगवू नयेत. कवितेवर किमान 3 प्रश्न विचारले जातात आणि त्यामध्ये आता काही पद्धती आहेत की आता बऱ्याच ठिकाणी प्रत्येक जणांची पद्धत वेगळी आहे. नेमकं गती आकलन उतारा सोडवत असताना आपण कोणत्या पद्धतीचा अवलंब करावा, मला वाटते हा वादाचा विषय असेल. पण असलं तरी मला जे अवगत आहे आणि मला जे योग्य वाटतं ती बाब मात्र मी आपल्या समोर ठेवतोय, मांडतोय आणि आपल्याला पटली तर आपण स्वीकारावी, नसेल तर तुमची तुम्हाला तरी आहेच. तर ही पद्धत खऱ्या अर्थाने आपण विचार करतो की उतारा हॅलो हा तर आपण या ठिकाणी विचार करतो की उतारा आपले विद्यार्थी बहुतांश विद्यार्थी पहिल्या प्रथम मात्र उतारा वाचतात आणि उतारा वाचल्यानंतर आता ह्या उतारा वाचन करण्याच्या सुद्धा किंवा ह्या आकलन कृती सोडवण्याच्या 2 पद्धती आहेत. तर ती एक पहिली पद्धत
अशी आहे की उतारा वाचण्यापूर्वी उतार्यांच्या खाली विचारलेल्या प्रश्न कृती वाचाव्या. पहिल्यांदा जर प्रश्न वाचले आणि प्रश्नांचे पर्याय वाचले आणि पुन्हा जर आपण उतारा वाचायला गेलो तर त्यावेळेला मात्र आपल्या चटकन लक्षात येईल की बाबा रे, या प्रश्नाचं उत्तर इथं आहे. आणि त्या विद्यार्थ्याच्या डोक्यामध्ये चटकन ती बाब येईल आणि त्या गोष्टीकडे लक्ष आकर्षित केलं जाईल. आणि मग तो विद्यार्थी त्या ठिकाणी त्या उतार्यापासून विचलित होण्याचा किंवा त्यांच्या उत्तरापासून विचलित होण्याचा आणि उत्तर चुकण्याचा बहुतांश प्रसंग हा कमी असतो. आणि दुसरी बाब आहे, काही विद्यार्थी उतारा पूर्ण वाचतात, उतारा पूर्ण वाचन केल्यानंतर पुन्हा प्रश्न वाचतात आणि पुन्हा प्रश्न वाचल्यानंतर पुन्हा आणखीन उतार्यामध्ये ते डोकावत असतात. तेव्हा विद्यार्थ्यांची तारांबळ होते की 2 वेळा उतारा वाचण्यात येतो, वेळ जास्तीचा जातो आणि पुढच्या प्रश्नांना विचार करण्यासाठी मात्र वेळ मिळत नाही, म्हणून विद्यार्थी गोंधळतो. यासाठी मी अवलंबलेली किंवा मला आवडत असलेली माझी एक पद्धत आहे, पण मी माझीच पद्धत वापरावी असं काही म्हणणार नाही, कारण कोणती पद्धती वापरावी हा मात्र मोठा विषय आहे, वादाचा विषय आहे. काही लोकांनी पहिली पद्धत वापरतील तर काही लोक दुसरी पद्धत वापरतील. आपल्याला या 2 पद्धतीपैकी जी योग्य वाटेल ती पद्धत मात्र आपण स्वीकारावी. त्यानंतरचा पुढचा भाग आहे सुसंवाद परिच्छेद. तर हा सुसंगत वाक्याचा परिच्छेद किंवा सुसंवादाचा जो परिच्छेद आहे ते 3 वाक्ये किंवा 3 प्रश्नकृती आपल्याला विचारल्या जातात. मग ह्या बाबी सोडवत असताना आपण काही गोष्टींचा विचार करणं आवश्यक आहे की जसं मी मागाशी म्हणत होतो, एकमेकाशी अर्थाच्या दृष्टीने एक वाक्य दुसऱ्यावर अवलंबून असतं आणि दुसरं वाक्य तिसऱ्यावर, म्हणजे तिन्हींचा मेळ घातलेला असतो. तर सुसंगत वाक्यांचा परिच्छेद नेमकं कशाला म्हणायचं, तर अर्थाच्या दृष्टीने एक वाक्य किंवा तो वाक्यसमूह हे अर्थाच्या दृष्टीने एकमेकावर अवलंबून असतो, अशा वाक्यांना आपण सुसंगत वाक्यांचा परिच्छेद असं म्हणतो. मग यामध्ये कोणत्या गोष्टी असतात? सुसंगत वाक्य कोणत्या तरी विषयाशी, कुठल्या तरी घटनेशी, कुठल्या तरी प्रसंगाशी मात्र हे नक्कीच निगडीत असतात. ही कृती सोडवताना आपण तिन्ही वाक्ये लक्षपूर्वक वाचणं आवश्यक आहे. थोडीशी जर आपण तिथं चूक केली, थोडी घाई केली तर आपण चटकन पहिल्या लाईन मध्ये पहिल्या 4 पर्यायापैकी कुठला तरी आपण योग्य असतो पर्याय, पण त्या समूहात बसत नाही आणि ते आपल्या कुठल्या तरी वाचनातून गेलेला असतं आणि तो आपण निवडून बाजूला होतो. पण खऱ्या अर्थाने मगाशी मी म्हटलं होतं, आकलन कृती सोडवताना मात्र आपल्याला तर्क चालणार नाही, ती गोष्ट आपल्याला समजून घ्यावी लागेल. आणि आता ही कृती सोडवताना की जसा उतारा आहे, कविता आहे, या ठिकाणी ह्या दोन्ही गोष्टी आकलनावरच्या आहेत, पण ही कृती आपल्याला यश मुरगुंडे कुणाचा विद्यार्थी आहे का शिक्षक आहे? रिमूव्ह करण्यात येईल. अतिशय उत्तम चालू आहे. कृपया थोडेसे माईक कडे आपल्या लक्ष द्या, बंद करा, विनंती आहे तुम्हाला. यश उरगुंडे सर, आवाज बंद करायचा, नाहीतर रिमूव्ह करण्यात येईल तुला. हो सर, भाऊ बारका भाऊ ऑन करतोय तो. त्या बारक्या भावाला सांग तुझ्या कामाचं तर नाहीये, त्याला रिमूव्ह करून टाका, सोडून द्या. ओके ओके सर, चला चालू करूया. तर ही सुसंवाद परिच्छेदाची कृती आहे, ही कृती मात्र आपण तर्क ज्ञानाच्या जोरावर सोडवणं आवश्यक आहे. या ठिकाणी नक्कीच तुम्ही काय सांगा मला इकडे तुला म्हणतोय वाटण बघ, तर त्याला रिमूव्ह करा. करायलो सर. चला सुरू करा. तर तर्क ज्ञान या ठिकाणी वापरायचं आहे आणि तर्क ज्ञान वापरून मात्र आपणास
ही कृती सोडवायची आहे. मग इथं तर्क चालतो, इथं तुमच्याकडे असलेलं ज्ञान नाही चालणार आणि वर मात्र तो भाग समजून घ्यावा लागतो. हा या कृतीमधला थोडासा फरक आहे. आता संवाद कृती हे सुद्धा आकलनातही येईल आणि तिथं सुद्धा तर्क लावावाच लागेल. मग आपण तर्क ज्ञानाचा वापर करून हे 3 वाक्ये कशा पद्धतीने विचारलेले आहेत आणि कोणकोणते शब्द या ठिकाणी कोणत्या अनुषंगाने विचारलेले आहेत या गोष्टीकडे आपण खूप काळजीपूर्वक लक्ष देणं आवश्यक आहे. आणि या घटकावर सुद्धा 3 परिच्छेद, वाक्यांचे परिच्छेद या ठिकाणी विचारले जातात. मग यानंतरचा पुढचा भाग आहे की संवाद. आणि मगाशी मी ते सांगत होतो की सुसंगत वाक्य आता कशा पद्धतीची असतात मी सांगतो पहा. नंबर 1 वाक्य सांगतो, माणसाच्या डॅश 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 वाढल्या आहेत. नंबर 1 गरजा, नंबर 2 मालमत्ता, नंबर 3 क्षमता, नंबर 4 इच्छा. आणि दुसरं वाक्य दिलेलं आहे, आणि साधने मात्र डॅश डॅश टिंब. नंबर 1 पर्याय क्रमांक 1 अमर्याद, नंबर 2 खूपच, आणि नंबर 3 मर्यादित, आणि नंबर 4 विपुल. नंबर 3 ची कृती आहे म्हणजे तिसरं वाक्य आहे, यामुळे दोन्हींचा टिंब घालणे फारच गरजेचे आहे. नंबर 1 घोळ, नंबर 2 विभाजन, नंबर 3 मेळ, आणि नंबर 4 वेळ. तर पहा वाक्य कसे आहेत की आता काही कोणताही शब्द दुसराही पर्याय त्या वाक्यामध्ये बसतो, पण पहिल्या वाक्याच्या अनुषंगाने दुसऱ्या वाक्यात बसणारा पर्यायी शब्द आणि त्याच पर्यायाने तिसऱ्या वाक्यात बसणारा, म्हणजे तिन्ही वाक्य आपल्याला इथं वाचवून मात्र ही कृती सोडवावी लागते. जसं माणसाच्या मालमत्ताही वाढलेल्या आहेत, क्षमताही वाढलेल्या आहेत, आणि इच्छा आकांक्षा सुद्धा वाढलेल्या आहेत, पण या ठिकाणी हे पर्याय योग्य नाहीत. तर इथं आपल्याला गरजा हा शब्द लिहावा लागेल. माणसांच्या गरजा वाढल्या आहेत आणि साधने मात्र मर्यादित नाहीत, विपुल नाहीत, खूपच नाहीत, तर साधने मात्र मर्यादित आहेत, अमर्याद सुद्धा नाहीत. मग तिसऱ्या वाक्याचा मेळ घालत असताना यामुळे दोन्हींचा डॅश घालणे फारच गरजेचे आहे. मग विद्यार्थी थोडस गोंधळात पडतात की जसं घोळ, मेळ, वेळ अशा शब्दामध्ये, तर खरा या ठिकाणी शब्द आहे मेळ घालणं, म्हणजे सांगड घालणे गरजेचं आहे. अशा पद्धतीनं मात्र ही कृती विचारली जाते. आणि या कृती सोडवत असताना मात्र नक्कीच बारकाईनं विचार करावा लागतो. कधी कधी आपण शिक्षक सुद्धा अशा कृतीमध्ये गोंधळून जातोय, हे वेगळं सांगायला नको आहे. आणि जात नसेल तर ते त्यांचं सद्भाग्य आहे किंवा त्यांचा तसा अभ्यास आहे असं आपणास या ठिकाणी म्हणावं लागेल. आता बऱ्याच वेळेला की विद्यार्थ्यांच्या बाबतीत असं घडतं, घरी जो पुढचा भाग पाहायचा होता तो म्हणजे संवादावर या 3 कृती विचारल्या जायच्या. पण संवाद कृती सोडवताना सुद्धा आपल्याला काही गोष्टींची काळजी घ्यावी लागेल, कारण संवाद हा किती लोकांमध्ये घडला, संवाद केव्हा घडतो, केव्हा होतो, 2 किंवा 2 पेक्षा अधिक व्यक्तीमध्ये जे बोलणं होतं त्या बोलण्याला मात्र आपण संवाद म्हणतो. मग हा संवाद, आता त्या संवादाच्या अनुषंगाने मात्र आपल्याला प्रश्न विचारले जातात. त्याही 3 प्रश्नांची उत्तरे एकमेकावरच थोडीफार जवळची असतात, अवलंबून असतात. मग हा संवाद आपल्या समोर, आणि विशेष म्हणजे दुहेरी अवतरण चिन्हात, एकेरी अवतरण चिन्हात, प्रश्नार्थक वाक्यात अशा पद्धतीच्या एक 8-10 ओळी आपल्याला दिल्या जातात आणि तो संवाद आपण वाचतो. मग या संवादाचं एक खास वैशिष्ट्य असतं. कधी कधी प्रश्न आपण बारकाईनं लक्ष देणं आवश्यक आहे की हा संवाद किती लोकांमध्ये झाला. स्पष्ट प्रश्न विचारला जातो, किती व्यक्तीमध्ये हा संवाद घडला. मग हा आपण वाचत असताना मात्र या संवादात किती व्यक्तींचा समावेश आहे, हा संवाद कुठे घडला, हा कोणत्या विषयावर घडला, हा संवाद कोणाकोणामध्ये झाला, अशा सगळ्या बारीक सारीक गोष्टींचा आपणास विचार करावा लागतो. संवाद घडून येण्याचा काय संबंध होता, आणि त्या संबंधावर मात्र प्रश्न विचारले जातात. आणि तेव्हा मात्र कधी कधी असं वाटतं की 4-5 व्यक्ती
समाजात असतात आणि कुठेतरी एखादा तो आला हा गेला असं म्हणण्यामध्ये एखादा आपण कमी जास्त मोजतो आणि समाजात उपस्थित असलेल्या व्यक्तींची संख्या किंवा समाविष्ट असलेल्या व्यक्तींची संख्या जेव्हा आपण सांगतो तेव्हा मात्र नक्कीच 5-6 अशा पद्धतीनं विचारलं जातं आणि एखादी आपण कमी किंवा जास्त लिहून गोंधळून जातो आणि आपण चुकतो अशा ठिकाणी. मग हा संवाद खूप दक्षतेनं, खूप सावधगिरीनं, खूप काळजीपूर्वक वाचणं गरजेचं आहे आणि इथंही मात्र काही तर्कज्ञानाचा अवलंब करणं गरजेचं आहे आणि अशा पद्धतीनं ही कृती सोडवणं आवश्यक आहे. तर यानंतरची कृती आहे शब्दसंपत्ती. आता पहा की शब्दसंपत्तीचा भाग सोडवत असताना आपण पाहतो की भाषेचं सगळं सौंदर्य, भाषा सौंदर्य या शब्दसंपत्ती आणि व्याकरणामध्ये दडलेलं आहे. मग त्यामध्ये भाग आहे समानार्थी शब्द, विरुद्धार्थी शब्द, अलंकारिक शब्द, शब्दसमूहाबद्दल एक शब्द, वाक्प्रचार, म्हणी, पारिभाषिक शब्द, शुद्ध आणि अशुद्ध शब्द. मग कधी कधी आता मी या सगळ्या प्रश्नावर बोलणार नाही, पण कधी कधी मात्र मी सांगतो की कशा कृती गोंधळात टाकतात. तर गोंधळात टाकणारे अनेक काही असे समानार्थी शब्द आहेत की जसं वर हा शब्द आहे. तर कधी प्रश्न विचारला की खालील नामांचे विरुद्धार्थी शब्द लिहा. मग आता खालील नामांचे विरुद्धार्थी शब्द लिहा आणि खाली जर समजा वर हा शब्द दिलेला असेल तर आपण तिथं पर्यायामध्ये आपण पाहतो खाली, वर, गुंज अशा पद्धतीनं आणि वर यानी की आशीर्वाद, वर यानी म्हणजे तिथं आशीर्वाद समानार्थी होईल आणि वधू असा एक पर्याय मात्र त्या ठिकाणी प्राप्त झालेला असेल. तर खाली म्हणणं बरोबर आहे आणि वधू म्हणणं हा विरोधी अर्थी शब्द आहे. पण इथं मात्र एक गल्लत होते आपली, कारण तिथं वर सूचना दिलेली आहे. नाम म्हणून जर आपल्याला विचारलेला असेल तर त्यावेळेला मात्र नक्कीच आपणास वधू लिहावं लागेल आणि अव्यय म्हणून विचारलेला असेल तर वर म्हटलं तर त्याचा विरोधी खाली होईल. अशा पद्धतीनं खूप काही बारीक सारीक बाबी आहेत आणि तो घटक शिकत असताना मात्र आपण पाहणार आहोत. मग समानार्थीच्या बाबतीत सुद्धा अशाच काही गोंधळाची अवस्था आहे की जसं एखादा शब्द आहे की मी म्हटलं मित्र आणि खाली पर्यायामध्ये शब्द जर समानार्थीमध्ये वेगळे जर सापडलेले असतील, सविता, मग आता हा सविता या ठिकाणी समानार्थी शब्द होऊ शकतो, कारण मित्र हे नाव सूर्याचे आहे आणि मित्र म्हणजे दोस्त, सखा, सोबती अशा पद्धतीनं म्हणजे ह्या सगळ्या काही बारीक सारीक कृती आहेत, ह्या कशा पद्धतीनं आपल्याला गोंधळात टाकत असतात या गोष्टींचा विचार करणं आवश्यक आहे. अलंकारिक शब्द आहेत आणि शब्द समूहाबद्दल एक शब्द. मग हेही आपण पाहतो की अनेक कधी कधी आपण विचार करणं आवश्यक आहे की खालील शब्द समूहाबद्दल एक शब्द लिहा किंवा त्याचा अर्थ विचारला जातो. त्यावेळेला मात्र कदाचित विद्यार्थी तिथेही गोंधळात पडत असतात आणि अशी गल्लत होऊ नये यासाठी मात्र आपण विद्यार्थ्यांना स्पष्ट असं मार्गदर्शन करणं आवश्यक आहे. त्याचबरोबर वाक्प्रचार आहेत, म्हणी आहेत, पारिभाषिक शब्द आहेत, शुद्ध आणि अशुद्ध शब्द पण या ठिकाणी दिलेले आहेत. मग दुसरा भाग राहिला कार्यात्मक व्याकरण. मग आता कार्यात्मक व्याकरण जर आपण बारकाईने जर विचार केला तर खऱ्या अर्थाने त्याला पाया शुद्ध आणि पायाभूत व्याकरणाचा भाग जर कुठा असेल तर मी म्हणेन की 8व्या वर्गामध्ये हा भाग आहे. तर पहा की वर्ण विचारापासून वर्ण विचार, संधी, शब्दाच्या जाती, लिंग, वचन, विभक्ती, प्रयोग असे सगळे काही बारीक सारीक म्हणजे त्यांच्या घटक आणि उपघटक या दोन्ही बाबींचा समावेश मात्र इयत्ता 8वी मध्ये झालेला आहे. त्याचबरोबर वाक्याचे प्रकार आहेत, समास आहे, अलंकार आहे, विरामचिन्हे आहेत, काळ आहे आणि काळ व त्याचे प्रकार आहेत, क्रियापदाचे अर्थ आहेत. पण अशा जर बारकाईने जर आपण विचार केलो तर सगळं काही इयत्ता 8वीचं जे व्याकरण आहे त्या 8वीचं व्याकरण मला वाटते जर इथंच आपला पाया पक्का केला तर विद्यार्थी मला वाटते की 12वी पर्यंत त्याला व्याकरणाची कुठलीच
चिंता वाटणार नाही. तो व्याकरणामध्ये कधीही पैकीच्या पैकी गुण घेऊ शकतो आणि अशा पद्धतीनं हा कार्यात्मक मग त्यामध्ये राहिलेला आहे, व्रत आहे, सामान्य ज्ञान आहे, मग हा भाग यामध्ये समाविष्ट आहे. मग आता काही गोष्टींचा आपण विचार करणं आवश्यक आहे की यामध्ये प्रश्न कशा स्वरूपाचे असतात. तर पहा, पूर्व माध्यमाचं पेपर निहाय जर आपण गुण विभागणी जर पाहिली तर या विद्यार्थ्यासाठी मात्र 2 पेपर घेतले जातात. एक पेपर क्रमांक 1 आणि दुसरा पेपर क्रमांक 2 आणि या दोन्हीमध्येही 2-2 सेक्शन की ज्याला आपण विभाग म्हणू 2 भाग पाडलेले आहेत. आणि जो पहिला विषय आहे तो म्हणजे प्रथम भाषा मराठी. या प्रथम भाषा मराठीवर 25 प्रश्न संख्या विचारली जाईल. म्हणजे प्रश्नांची संख्या 25 असेल आणि त्यासाठी गुण असतील 50. प्रत्येक प्रश्न हा 2 गुणासाठी प्रश्नकृती विचारली जाईल. आणि त्यानंतर आहे गणित. मग हा गणित या विषयावर 50 प्रश्न विचारले जातील आणि त्यासाठी गुण 100 असतील आणि या दोन्हीसाठी मिळून वेळ असेल 1 तास 30 मिनिटे किंवा एकूण 90 मिनिटे. मग हा 90 मिनिटाच्या कालावधीमध्ये विद्यार्थ्यांना हा पेपर सोडवायचा आहे. पण यामध्ये आणखीन एक बाब महत्वाची आहे. काही इंग्रजी माध्यमाचे विद्यार्थी असतील, काही मराठी माध्यमाचे विद्यार्थी असतील तर गणित, बुद्धिमत्ता हे 2 विषय दोन्हीही भाषेमध्ये आपल्याला वाचायला मिळतील. जर इंग्रजी माध्यमाचे विद्यार्थी असतील तर त्यांना जर इंग्रजीमध्ये थोडंसं काही गोष्टी कन्फ्युजन वाटल्या तर नक्कीच मराठीकडे पाहून सुद्धा तिकडचा भाग सोडवता येतो. दोन्हीही गोष्टी प्रश्न सारखेच असतात पण 2 भाषेमध्ये दिलेले असतात. तर एकंदरीत एकूण पहिल्या पेपरचे गुण आहेत, प्रश्न आहेत 75 आणि गुण आहेत 150. आणि दुसरा पेपर आहे तृतीय भाषा इंग्रजी विभाग 1. तृतीय भाषा इंग्रजी सुद्धा विषयावर मात्र 25 प्रश्न विचारले जातात, 50 गुणासाठी विचारले जातात. आणि त्यानंतरचा भाग आहे बुद्धिमत्ता चाचणी आणि ह्या बुद्धिमत्तेवर मात्र 50 प्रश्न विचारले जातात आणि 100 गुणासाठी ही कृती आहे किंवा गुण आहेत. एकंदरीत एकूण 75 प्रश्न आणि एकूण 150 गुण आणि यासाठी सुद्धा 1 तास 30 मिनिटे किंवा 90 मिनिटांचा कालावधी निश्चित करण्यात आलेला आहे. एवढ्या वेळेमध्ये आपल्याला 2 पेपर सोडवावे लागतील. एक पेपर संपल्यानंतर दुसऱ्या पेपरमध्ये एक छोटा इंटरव्हेल असेल आणि मध्यंतर असेल आणि मध्यंतरानंतर मात्र लगेच हा पेपर होत असतो. त्यामध्ये 1 दिवसाची सुट्टी नसते. मग त्याचबरोबर आपण प्रश्न संख्या व त्याचा स्तर काय असतो ह्याही गोष्टी पाहणं अपेक्षित आहे. तर मराठीची एकूण प्रश्न संख्या ही 25% असते, 25 असते. प्रत्येक प्रश्न 2 गुणासाठी विचारला जातो आणि एकूण गुण 50 असतात. पण आता पहा की प्रश्नांचा स्तर असतो. कठीण स्वरूपाचे प्रश्न, सोप्या स्वरूपाचे प्रश्न किंवा मध्यम स्वरूपाचे प्रश्न अशा पद्धतीनं प्रश्नाचे स्तर पाडण्यात आलेले आहेत. सोपे प्रश्न हे 30% असतात, मध्यम प्रश्न हे 40% असतात आणि कठीण प्रश्न हे 30% असतात. म्हणजे एकंदरीत 100%. तर आपल्या परीक्षेचं जर आपण स्वरूप बघितलं तर ही परीक्षा इयत्ता 5वी साठी आणि 8वी साठी मात्र राबवली जाते. मग यासाठी बहुपर्यायी प्रश्नपत्रिका असते. मग बहुपर्यायी प्रश्नपत्रिका असते आणि त्यामध्ये बहुपर्यायी संच असतात की ज्याला आपण ABCD अशा संचाच्या प्रश्नपत्रिका प्रत्येक विद्यार्थ्यांना सलग वाटण्यात येतील. कदाचित विद्यार्थी गोंधळतात. मागच्याला जर नंबर 1चं उत्तर कदाचित त्याचा पाहून लिहिण्याचा प्रयत्न केला, नक्की तो विद्यार्थी फसतो. कारण तो Aचा नसेल तर Bचा असेल अशा पद्धतीनं होत असते. पण यामध्ये मात्र एक खास वैशिष्ट्य आहे या परीक्षेचं की 20% प्रश्न हे द्विपर्यायी असतात. त्याचे उत्तर 2 पर्यायामध्ये सांगायचे आहे. मग प्रत्येक पेपरमध्ये मला वाटते मराठीच्या पेपरमध्ये 25 प्रश्नापैकी 3 प्रश्नांची उत्तर सोडवत असताना 2 पर्याय आपल्याला रंगवावे लागतील आणि 2 पैकी 1 रंगवला
तर मार्क्स मिळणार नाहीत. म्हणून मात्र हे तिथं विद्यार्थी गोंधळतात, एक शब्द निवडून बाजूला होतात, एक उत्तर बरोबर असतं पण दुसरं उत्तर मात्र ते सोडवायचं विसरतात, कारण पुढं मात्र कंसामध्ये त्या सूचना दिलेल्या असतात आणि विद्यार्थी सूचना वाचत नाहीत. काही गडबडीमध्ये प्रश्न वाचतात, पण प्रश्नाच्या टायटलमध्ये वर काय सांगितलेल्या सूचना आहेत या न वाचल्यामुळे उत्तर येऊन सुद्धा आपली गफलत होते आणि आपण त्या ठिकाणी मात्र विषय बाजूला जातो आणि चुकीचा पर्याय किंवा खरा पर्याय एकच निवडून आपण बाजूला होतो आणि तिथे मात्र आपण गुण गमावून बसतो. तर अशा पद्धतीच्या आपण चुका न होऊ देणं याकडं बारकाईनं आपण प्रत्येकाने लक्ष देणं मात्र खूप गरजेचं आहे. आणि जर आपण एकदा का असं विद्यार्थ्यांना व्यवस्थित मार्गदर्शन केलं आणि सांगितलं तर मला वाटते की विद्यार्थी पुन्हा तशा चुका करणार नाही. पण काही वेळेला असं होतं की उत्तरपत्रिकेच्या प्रश्नपत्रिकेच्या पहिल्या पेजेसवर मला वाटते 15-16 अशा सूचना दिलेल्या असतात आणि त्यापैकी मात्र काही ठळक सूचना आपण विद्यार्थ्यांना नोंद करून देणं किंवा सांगणं, वारंवार सांगणं, कारण विद्यार्थी हे काही गोष्टी ऐकत असतात, काही गोष्टीकडे दुर्लक्ष करीत असतात, मुद्दाम नसेल तरी अनावधानानं का होईना असा प्रकार घडत असतो. आता त्या ठिकाणी आपल्याला स्वतंत्र अशी वेगळी उत्तरपत्रिका दिलेली असते. विद्यार्थी इथं एका पर्याय चॉईस करतो आणि तिथं रंगवत असताना थोडेसे वर्तुळ बारीक असताना त्या वर्तुळामध्ये चुकीच्या क्रमांकाच्या पुढं जाऊन तो पुढचा चुकीचाच क्रमांक तो गिरवून बसतो किंवा रंगवून बसतो आणि अशा वेळेला मात्र तो पुन्हा लक्षात आल्यानंतर त्याला खाडाखोड करण्याचा प्रयत्न करतो, पण अशी खाडाखोड केलेली चालणार नाही. त्यासाठी तिथे गुण सुद्धा मिळणार नाहीत आणि ह्या गोष्टींची मात्र आपण दक्षता घेणं आवश्यक आहे. सर वेळ संपला का आता? तर या गोष्टींची आपण सर्वांनी दक्षता घेऊ आणि त्यासाठी मात्र उद्यापासून सविस्तर प्रत्यक्ष अध्यापनाला सुरुवात होईल, कारण ह्या गोष्टींची आपण साधक बाधक चर्चा करणं आणि हाही भाग विद्यार्थ्यांच्या डोळ्यासमोरून कानावरून जाणं आवश्यक आहे. यासाठी मुद्दाम होऊन हा भाग आज घेण्यात आलेला आहे. धन्यवाद. मला या ठिकाणी या समूहावर मला संधी दिली त्याबद्दल मी आपले आयोजकाचे या ठिकाणी ऋण व्यक्त करतो आणि तुम्ही तासभर झालं ऐकून घेतायत त्याबद्दल मी तुमच्या ऋणामध्येच राहू इच्छितो आणि तुमचे आभार मानतो.